आपले केस आहे ना तर डायरेक्ट मोगलीवाने वाढले भाई, पण काही विषय नाही, आपल्याला हेअरस्टाईल तशी करायची, त्यामुळे केस तशी ठेवावंच लागतील. तर नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. देवाने ना आम्हाला खूप सारं काही दिले, त्यामुळे ना आम्ही पण देवाच्या सेवेमध्ये कधीच काही कमी ठेवत नाही. आंघोळीचं पाणी तापायचं होतं, तेवढ्याच मला कळलं की गॅसची टाकी संपली. सालं बाहेर जायचं राहतं ना, तेव्हाच अशा अडचणी येतात. पण काही विषय नाहीये, या छोट्या मोठ्या अडचणींनी आपण माघार घेत नाही, डायरेक्ट थंड्या पाण्याने आंघोळ करून घेतली. सोमवार असो किंवा रविवार असो, आमच्या तिघांसाठी ना सर्व दिवस सारखेच आहे बरं का. लोक आहे ना सोमवारी मंदिरात जात्या बरं का, पण आज आहे ना आम्ही रविवारचं मंदिरात चाललो होतो, कारण की ना हा जो माझा मित्र आहे ना हा गुरु आहे आणि आज त्याची त्याने एक पूजा आहे. याचं रूप बघितल्यानंतर आहे ना मला आणि पवनला डायरेक्ट 440 वोल्टचा झटका बसला. ज्या स्पीडने यांनी पूजा मांडली नसेल त्याच्या डबल स्पीडने ना पूजा उचलतोय. हरामी हो बेटा. संक्रांत तर केव्हाच झाली, पण यांचं पतंग उडवायचं भूत अजून काही उतरलेलं दिसत नाही. दिवसभर तर ठीक होतं, पण रात्रीचं पण आमचं काही हिंडायचं बंद होत नाही. आम्ही ना माझ्या काकाच्या दुकानात स्प्रिंग रोल खाण्यासाठी गेलो, पण इथं माझ्यासोबत वेगळा स्कॅम होऊन गेला. आम्ही तिथे गेलो, त्यानंतर तिथं खायसाठी एवढी गर्दी वाढली ना का आम्हाला स्प्रिंग रोल खायचं सोडून डायरेक्ट स्प्रिंग रोल तळावे लागले. चला मग मी ना आता स्प्रिंग रोल तळून घेतो, तेवढं तुम्ही तुमच्या भावाला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करून घ्या. धन्यवाद.